एक शेतकरी स्वतः कष्ट करून आपल्या परिवारांचं पण पोट भरतोय आणि दुसऱ्या परिवारांचं पण तो पोट भरत आहे. आणि जो पाहुणा एखादा दारातून उपाशी चालला, तर त्याचं तो देखील शेतकरी काळजी घेतो. आणि एखादा शहरातला पाहुणा असला, तर त्याला म्हणतो, "पाहुणं थांबा, आजचे दिवस थांबा, काहीतरी 2 घास खाऊन जा." आणि असं उपवासी नका जाऊ पाहुणं. हे तुम्ही 1-2 दिवस तरी मुक्कामी राहा. आणि जेव्हा एखादा व्यक्ती गावी जायला परत निघाला, तर त्याला तो शेतकरी कसा सांभाळून घेतो आणि त्याच्या पदर काही तो शेतकरी खाली जाऊ देत नाही. काही न काहीतरी त्याच्या पदरामध्ये शिदोरी हा आमचा शेतकरीच त्याच्या पदरामध्ये बांधून देतो. त्याला खाली हात आमचा शेतकरी कधीच जाऊ देत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा या व्हिडिओवरती. सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा. तर सुरुवात करूया या व्हिडिओला. हो, एखादा शेतकरी समजा एखादा शहरातला पाहुणा आला, तर त्या शहरातल्या पाहुण्याचं स्वागतासाठी आमचा शेतकरी सज्ज असतो. आणि हो, एखादा पाहुणा समजा शहरातून आला, तर त्याला हातपाय धुवायला पाणी देईल, त्याच्या चहा-पाण्याची व्यवस्था करेल. खाली तो बसेल, पण शुद्ध जे कपडा आहे, जी चटाई आहे, तो त्याला त्याच्यावर बसवायला तो पायघडी टाकतोय आणि स्वतः खाली फडचीवर बसतो. ह्यो आमचा शेतकरी आहे. दुसरी गोष्ट आहे, की आमचा शेतकरी स्वतः कष्ट करेल, त्याच्या परिवारांचं पण पोट भरेल. पण दुसऱ्याला पण तो थोडासा घास आपल्यातला देऊन दुसऱ्याचा पण तो पोट भरतोय आणि दुसऱ्याला पण जीवदान देतोय. असा आमचा शेतकरी. भाऊ, एखाद्या शेतकरी आता शहरातला माणूस असो किंवा अमीर माणूस असेल, तो माणूस त्याला काही खाली जाऊ देत नाही. त्याच्या पदरामध्ये 2-3 शिदोरी म्हणून देईल. भाजीपाला असेल तर तो म्हणेल, "माऊली, हा भाजीपाला घेऊन जा." ही आमच्या वहिनीला म्हणा, की "हा भाजीपाला तुम्ही चांगला फ्रिजमध्ये ठेवा आणि ही भाजी तुम्ही नक्की करा आणि खा आवडीने. तुम्ही पण घ्या आणि इतरांना पण द्या." असा आमचा शेतकरी सर्वांना सांगेल आणि सर्वांना सल्ला देईल. आणि भाऊ, एक गोष्ट अशी आहे, की आमचा शेतकरी कोणावर पण विश्वास ठेवेल आणि तो एखादा परका माणूस असला, तो त्याला आपलंसं करेल. ही आमची शेतकऱ्याची माया आहे भावांनो. आणि जो शेतकरी सरकारला निवडून देतो, मोठ्या विश्वासाने सरकारला खुर्चीवर बसवतो, आतिथ्याने त्याचा सत्कार करतो, तो सरकार शेतकऱ्याकडे डोकून सुद्धा पाहत नाही. हे सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्यासाठी घरोघरी दुसऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मतदानाचा हक्क सांगितला, तो शेतकरी आपल्याला कष्टाने आपले पोट भरवतो. भावांनो, शहरामध्ये मालाचा तुटवडा कधी असला, तर आमचा शेतकरी मागं वळून बघत नाही. म्हणतोय, की जाऊ द्या, आपलेच मित्र, आपलाच भाऊ एक शहरामध्ये उपासमारीची वेळ त्याच्यावर आली नाही पाहिजे आणि त्याच्या पोटाला वेळेवर 2 घास तरी मिळाले पाहिजे.
असा आमचा शेतकरी म्हणतोय. तरी तुम्ही आमच्या शेतकऱ्याची कुठेच तुम्ही कदर करत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे भावांनो. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.